नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे अटक झालेले आरोपी आहेत विष्णू चाटे, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार, या चौघांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा या चौघांना केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला आणि हा संपूर्ण युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने विष्णू चाटे यास 10 जानेवारीपर्यंत तर प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांना 18 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे। यामध्ये अद्याप एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला नाही, मात्र त्याच्याही मागावर पोलीस आहेत। या चौघांना न्यायालयासमोर ज्यावेळी हजर केले त्यावेळी पोलिसांनी अगदी न्यायालय परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता। त्याच्यावर काय मागेल? 18 तारीख तक तो PCR आज तक मिला था, उसमें 18 तारीख तक बढ़ोतरी की गई है, पुलिस हिरासत दे दी गई है। जो पुराने ग्राउंड थे इन्वेस्टिगेशन ऑफिसर के, तो दोज ग्राउंड्स आर ओनली रिप्रोड्यूस इन द टुडेज रिमांड यादी। देयर इज़ नो एनी चेंज इन द ग्राउंड्स। यानी त्याच्या उसकी वजह से ये जो चल रहा है वो सीधा दिख रहा है कि ये जो बाहर एक्सटर्नल फोर्सेज जो काम कर रहे हैं तो वो इसके उसका इम्पैक्ट इन्वेस्टिगेशन एजेंसी पे बहुत भारी तरीके से हो रहा है, और वही प्रोग्रेस नहीं हो के भी जानबूझ के उनको PCR की मांग की जा रही है। आपने आर्गूमेंट के समय फेरी टेल का जिक्र किया था, वो एग्जैक्टली क्या है? व्हाट यू एग्जैक्टली अभी जो हुआ है वो तो तकरीबन पूरा तपास उसके हिसाब से हुआ है। अभी क्या नया उनके पास जो इमेजिनेशन जो चल रहा है, इमेजिनेशन हैज़ नो एनी वैल्यू। त्यांना जवळपास 20 दिवस PCR मिळाल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं। त्यांनी त्या तपासामध्ये जे काही मुद्दे न्यायालयासमोर मांडले त्यापैकी कुठलाही मुद्दा विष्णू चाटे या संदर्भात नव्हता। याचाच अर्थ असा दिसून येतोय की या प्रकरणामध्ये या 20 दिवसामध्ये तब्बल 20 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन मशिनरी करून विष्णू चाटे संदर्भात कुठलाही पुरावा या इन्व्हेस्टिगेशन मशिनरीला मिळालेला नाही। हे कागदोपत्री आम्हाला दिसून आलं आहे। त्याचबरोबर आमचा आणि सरकारी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने जे आहे परत या प्रकरणाची गंभीरता पाहून आणि नवीन अटक झालेल्या आरोपी पाहून 4 दिवस PCR जो आहे तो एक्सटेंड। विष्णू चाटे यांच्या फोनवरून बातमी कराड आणि आवादा कंपनीचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांचा जे फोन झाले तर त्यामध्ये खंडणीचा उल्लेख होता का, आणि तुम्ही कुठला मुद्दा घेऊन कोर्टात? अगदी बरोबर। या प्रकरणामध्ये फिर्यादीच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं आहे की 29/11/2024 रोजी त्यांना एक कॉल आला होता जो आरोपी विष्णू चाटे यांच्या फोनवरून आहे, परंतु त्या कॉलमध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याचा किंवा 2 कोटीची खंडणी मागितली याबद्दलचा कसलाही उल्लेख त्या फोन कॉलवर झालेला नाही। तसंच या प्रकरणामध्ये 29/11ला जर घटना घडली असेल तर 11 डिसेंबरपर्यंत फिर्यादीनं थांबण्याची कसलीही आवश्यकता नव्हती, परंतु फिर्यादीनं कसलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण फिर्यादीमध्ये किंवा आजपर्यंतच्या या पूर्ण पेपरमध्ये दिसून आलेलं नाही।